एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का। साळवींकडून उबाठाच्या उपनेतेपदाचा राजीनामा। राजन साळवी आज शिवसेनेत करणार प्रवेश। मंत्री धनंजय मुंडेंना कारणे दाखवा नोटीस। निवडणूक शपथपत्रात दिलेल्या माहिती संदर्भात करुणा मुंडेंची तक्रार। तक्रारीनंतर परळीच्या फौजदारी न्यायालयानं बजावली नोटीस। ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर। दुपारी 1:30 वाजता उबाठा खासदारांसोबत करणार बैठक। काँग्रेसला लवकरच मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष। सतेज पाटील, विश्वजित कदम, अमित देशमुखांसह हर्षवर्धन सपकाळांच्या नावाचीही चर्चा। खंडणी प्रकरणी सीआयडी कोठडीत असलेल्या सुदर्शन घुलेच्या आवाजाचे नमुने तपासले जाण्याची शक्यता। तपासणीनंतर खंडणी प्रकरणातील सत्य बाहेर येऊ शकतं। समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा लवकरच खुला होणार। नाशिक मार्गावरील कनेक्टरची कामं पूर्ण होताच शेवटचा टप्पा सुरू होणार। मुंबई नागपूर प्रवास अधिक जलद होणार। जुना प्राप्तिकर कायदा इतिहास जमा होणार। आज संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण नवे प्राप्तिकर विधेयक मांडणार। शिर्डीत आज साई परिक्रमा महोत्सवाचं आयोजन। साई नामाचा जयघोष करत हजारोंच्या संख्येनं भाविक परिक्रमेत सहभागी होणार। मुंबईत प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर कठोर बंदी कायम राहणार। पालिका मार्चपासून मोफत माती देणार, तर केवळ 100 रुपयात जागेचं रजिस्ट्रेशन करता येणार। बातमी आहे। धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना खरी माहिती दडवल्याबाबत करुणा मुंडेंनी दाखल केलेल्या ऑनलाईन तक्रारीच्या अनुषंगानं परळीच्या फौजदारी न्यायालयानं मंत्री धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिलेत। याबाबत 24 फेब्रुवारी 2025 रोजी परळीच्या फौजदारी न्यायालयात सुनावणी होणार असल्याचं तक्रारदाराचे वकील चंद्रकांत ठोंबरेंनी म्हटलं। मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघातनं दाखल केलेल्या उमेदवारी अर्जासोबतच्या शपथपत्रात पत्नी राजश्री मुंडे आणि 3 मुली तसंच करुणा मुंडे यांच्या 2 मुलांचा उल्लेख केला होता। मात्र करुणा मुंडे यांच्या नावावरील मिळकतीबाबत कुठलाही उल्लेख केला नव्हता आणि याच पार्श्वभूमीवर आता धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली। आणखी एक सविस्तर बातमी बघूयात। एकनाथ शिंदेंना पुरस्कार दिल्यामुळे संजय राऊतांनी दिल्लीमध्ये मराठी साहित्य संमेलनावरती हल्लाबोल केला। दिल्लीतील साहित्य संमेलन म्हणजे राजकीय दलाली असल्याचा घणाघात राऊतांनी केला आणि त्यामुळे राऊतांच्या या जहरी टीकेनं साहित्य संमेलनावरनं राजकारण सुरू झालंय। शिंदेंना पुरस्कार, संमेलनावर वाद। साहित्य संमेलन राजकीय दलाली। ते साहित्य संमेलन नसून ती राजकीय दलाली, ती राजकीय दलाली। साहित्यिकांचा देखील अपमान केलाय दलाल। राऊतांचा दिल्लीच्या संमेलनावर जोरदार घणाघात। कोणाचे कसे सत्कार करतायत राजकीय लोकांचे, काय आहे यांचा साहित्याशी संबंध काय आहे? संजय राऊतचं करायचं काय? खाली मुंडकं आणि वर पाय। राऊतांच्या टीकेनंतर राजकारण तापलं। दिल्लीमध्ये होणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सध्या जोरदार तयारी सुरू आहे। साहित्य संमेलनाच्या निमित्तानं पूर्व सत्कार ही एक परंपरा आहे। त्याचाच एक भाग म्हणून महादजी शिंदे पुरस्कार यंदा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना प्रदान केला गेला। नेमक्या याच मुद्द्यावरनं संजय राऊतांनी थेट साहित्य संमेलनावर जोरदार हल्ला चढवला। दिल्लीमध्ये साहित्य संमेलन सुरू आहे असं म्हणतात, ते साहित्य संमेलन नसून ती राजकीय दलाली आहे। कोणालाही कसे पुरस्कार देत आहेत, कोणाचे कसे सत्कार करतायत राजकीय लोकांचे, काय आहे यांचा साहित्याशी संबंध काय आहे? माझा आयोजकांना प्रश्न आहे, तुम्ही दिल्लीमध्ये दलाली करायला आलेला आहात का? काय तुम्ही साहित्याची सेवा करताय? कोण करताय हे संमेलन आयोजित? हा भारतीय जनता पक्षाचा एक उपद्व्याप आहे हा सगळा इथे। संजय राऊतांच्या टीकेनंतर 98व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे आयोजक असलेल्या सरहद संस्थेच्या संजय नहारांनी स्पष्टीकरणही दिलं। शिंदेंनाच पुरस्कार का दिला गेला याची कारणं सांगण्याचा प्रयत्न नहारांनी केला। स्वतः महाजी शिंदे कवी होते,
अभंग लिहायचे, ओव्या लिहायचे. महाराष्ट्राबद्दलची एक प्रतिमा ज्यांनी दिल्लीत येऊन तयार केली, देशभर तयार केली, तर त्यांच्या नावाचा पुरस्कार एकनाथ शिंदेंना देण्यामागे काही कारणं होती. त्यातली मी काल कारण सभेत बोललो की ज्या साताऱ्यातनं ते आले तो सातारा तोच आहे. एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्र सदन काश्मीरमध्ये बांधण्यासाठी असेल, पंजाबमध्ये बांधण्यासाठी असेल आणि ज्या प्रकारे काही कामं केली, तर आम्हाला असं वाटलं की एकनाथ शिंदेंना पुरस्कार द्यायला पाहिजे. राऊतांनी एकनाथ शिंदेंना दिलेल्या पुरस्कारावरनं थेट साहित्य संमेलनावरती हल्ला चढवल्यानंतर शिवसेनेनं सुद्धा जोरदार पलटवार केलाय. हा साहित्यिकांचा आणि शरद पवारांचा अपमान असल्याचं म्हणत एकनाथ शिंदेंनी राऊतांवर निशाणा साधला. अहो, या संजय राऊतला कधीतरी ते साहित्य संमेलन टळालंय का? हा सामनामध्ये येण्याच्या पूर्वी नागडे उघडे फोटो छापणारा हा पत्रकार हा आता इतरांवर टीका करायला लागलाय. मला वाटतं त्या सर्व मान्यवरांनी सुद्धा याचा निषेध केला पाहिजे. खऱ्या अर्थाने याला जोडे मारले पाहिजे. एक म्हणा ना, संजय राऊतचं करायचं काय, खाली मुंडकं आणि वर पाय, हाच त्याच्यावर एक उपाय आहे असं मला वाटतं. साहित्यिकांना देखील दलाल म्हटलंय. या तमाम जे दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे, या साहित्यिकांचा देखील अपमान केलाय दलाल म्हणून. आणि त्याचबरोबर या देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांचाही अपमान केलाय. राजकारणा पलीकडेही जाऊन काही नाती जपायची असतात, संबंध जोडायचे असतात, हे पवार साहेबांनी दाखवून दिलं. खरं तर गेल्या काही वर्षांपासून साहित्य संमेलनं आणि वाद या एकाच नाण्याच्या दोन बाजू बनल्याचं चित्र आहे. पण अनेकदा हे वाद संमेलनाचे अध्यक्ष किंवा संमेलनातल्या भाषणांवरनं व्हायचं. यंदा मात्र साहित्य संमेलन सुरू होण्यापूर्वीच पुरस्कारावरनं राजकीय वाद सुरू झाला. त्यामुळे आता प्रत्यक्ष संमेलनावरती या वादाचे काय पडसाद उमटतात हे पाहणंही महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता पाहूयात गावाकडच्या बातम्या. मुंबई शहरातील गारठा पुन्हा एकदा वाढणार आहे. किमान तापमानात घसरण होऊन पुन्हा एकदा 16 अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाणार असल्याचा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय. अलीकडे काही दिवसात तापमानात वाढ होत असताना आता पुन्हा एकदा तापमानात घसरण होणार असल्याचा अंदाज आहे. शाडूच्या मूर्ती बनवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडनं मोफत आणि लागेल तेवढी माती मूर्ती व्यावसायिकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. विशेष म्हणजे दरवर्षी गणेशोत्सवाआधी 2 महिने सुरू होणारं रजिस्ट्रेशन यावर्षी तब्बल 6 महिने आधीच म्हणजे 1 मार्चपासून सुरू होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मुंबईत यापुढे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवरती कठोर बंदी असणार आहे. पुण्यात वर्षभरातील उत्सवांसाठी ध्वनिवर्धकाच्या वापरासाठी जिल्हा प्रशासनानं 15 दिवस निश्चित केलेत. गणेशोत्सवासाठी 6 दिवस आणि नवरात्रीसाठी 2 दिवस ध्वनी मर्यादा असून सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत ते शिथिल करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. मुंबई शहरातील भायखळा पूर्व पश्चिम परिसर जोडणाऱ्या उड्डाणपुलाची पुनर्बांधणी करण्यात येते. आतापर्यंत या पुलाचं 60% काम पूर्ण झालं असून ऑक्टोबर 2025 पर्यंत हा पूल वाहतूकदारांसाठी खुला करण्याचं नियोजन आहे. कर्मचाऱ्यांचं वेतन, बसचं भाडं, वाढणारा विद्युत खर्च यामुळे पीएमपीच्या खर्चात बेसुमार वाढ होणार आहे. मात्र त्यात पीएमपी बसची वर्षभरात तब्बल 13.5 लाख किलोमीटर इतकी बिगर प्रवासी वाहतूक झाली. त्यामुळे तोटा 24,68,00,000 वाढला आहे. वसई विरार महापालिकेतील उपायुक्तांची 14 पैकी 7 पदं रिक्त असल्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या उपायुक्तांवरती कामाचा ताण वाढतोय. त्यामुळे उपायुक्तांकडे 12 ते 15 विभाग देण्यात आलेत. स्वच्छ मुंबईसाठी 100 दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रात शून्य कचरा मोहीम राबवण्यात येते. सोमवार ते शुक्रवार सकाळी 11 ते दुपारी 1 या 2 तासांच्या कालावधीत कचरामुक्त तास मोहीम राबवली जाणार आहे. निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणात कामं मंजूर केल्यामुळे रखडलेली बिलांची रक्कम मिळण्यासाठी राज्यातील ठेकेदारांनी आंदोलन सुरू केलं. याची दखल सरकारनं घेतली असून छोट्या ठेकेदारांची सुमारे 10,000 कोटींहून अधिकची बिलं मार्च अखेर चुकती केली जाणार आहेत. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागात बाटलीबंद पाण्याचा तुटवडा निर्माण झाला. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनतर्फे रेल्वे स्थानक आणि मेल एक्सप्रेसमध्ये रेल नीर बाटलीबंद पाण्याचा पुरवठा करण्यात येतोय. दरम्यान अंबरनाथच्या कारखान्यामध्ये नूतनीकरण आणि वार्षिक देखभालीचं काम सुरू असल्यामुळे पाण्याचा तुटवडा निर्माण झालाय. पिंपरी महापालिकेनं 50,000पुढील थकबाकीदारांच्या औद्योगिक, निवासी, बिगर निवासी, मिश्र मोकळ्या जमिनी अशा 438 मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केली. या मालमत्ताधारकांकडे 17,38,94,000 रुपयांची थकबाकी आहे. ग्रामीण आरोग्य सेवेतील दरी भरून काढण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल लवकरच एक प्रणाली सुरू करणार आहे. त्या अंतर्गत डॉक्टरांना खेड्यापाड्यातील वैद्यकीय शिबिरांमध्ये सहभागी होऊन क्रेडिट पॉईंट मिळवता येणार आहेत.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरती रंगलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं दाबात विजय मिळवला. जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाला 142 धावांनी पराभूत करताना भारतीय संघानं वनडेच्या आतापर्यंतच्या इतिहासातील दुसरा मोठा विजय नोंदवलाय. अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातनं पृथ्वीवरती परत आणण्याची तयारी सुरू आहे. अमेरिकन अंतराळ संस्था नासानं मंगळवारी सांगितलं की सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना पूर्वी घोषित केलेल्या वेळेपेक्षा काही आठवडे आधीच पृथ्वीवरती परत आणू शकलं जाणार आहे.